जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सांगली महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 जानेवारीनंतर तर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण सर्वे पाहणार आहोत. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आणि या निवडणुकीमध्ये जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सांगली महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जर राष्ट्रवादी एकत्र राहिली तर याचा परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये बरेच गट हे नाराज आहेत. म्हणजेच मित्रांनो, भारतीय जनता पक्षातील काही नगरसेवक हे म्हणजेच मित्रांनो माजी नगरसेवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की सांगली महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, सांगली महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 78 आहे. म्हणजेच मित्रांनो, सांगली महानगरपालिकेवर 78 नगरसेवक आहेत. तर मित्रांनो, सांगली महानगरपालिकेवर जर 78 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर सांगली महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, सांगली महानगरपालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला 41 जागा या निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची सांगली महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, हे झाले सांगली महानगरपालिकेचे एकूण नगरसेवक आणि सांगली महानगरपालिकेवर सत्ता येण्यासाठी लागणारे नगरसेवक. पण मित्रांनो, याच्या अगोदर पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणजेच मित्रांनो सुधीरदादा गाडगीळ असो किंवा शेखर इनामदार यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण या निवडणुकीमध्ये मित्रांनो, या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत अजित पवार आले असताना सुद्धा आता निवडणुकीच्या तोंडावर ते सुद्धा आता बाहेर जाताना पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, ते सुद्धा या निवडणुकीमध्ये जयंत पाटील म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी जवळीक साधत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती नगरसेवक मिळाले होते ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 41 जागा या सांगली महानगरपालिकेवर आल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, त्यांचीच सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येईल असं गेल्या वेळेस वातावरण होतं. पण मित्रांनो, काही कारणास्तव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील प्रदेशाध्यक्ष म्हणजेच मित्रांनो जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा गेल्या निवडणुकीमध्ये करेक्ट कार्यक्रम केला. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचेच काही नगरसेवक पडून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्ष मिळून त्यांनी सत्ता स्थापन ही सांगली महानगरपालिकेवर केली. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरच्या जागा या कोणाला मिळाल्या होत्या ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश सांगली महानगरपालिकेवर मिळालं होतं. पण मित्रांनो, त्या निवडणुकीमध्ये जयश्री वहिनी आणि पृथ्वीराज बाबा हे काँग्रेस या पक्षामध्ये होते. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बाबा असो किंवा जयश्री वहिनी हे सर्व नेते हे भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम काँग्रेस पक्षाला झाला असल्याचं पाहायला मिळणार आहेच. पण मित्रांनो, त्याचबरोबर गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि अजित पवार त्यावेळेस एकत्र होते आणि त्यावेळेस मित्रांनो सांगली जिल्ह्याचं नेतृत्व हे जयंत पाटील हे करत होते. आणि त्यावेळेस मित्रांनो, जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी या पक्षाचे 15 नगरसेवक निवडून आले होते. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, अजित पवार यांनी मिरज
शहरातील काही भारतीय जनता पक्षाचे महापौर राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करून घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारची ताकद ही मिरज शहरामध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो येणाऱ्या 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना सांगली महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया। म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी जर एकत्र आली तर याचा काही फायदा हा शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला होणार आहे का, आणि त्याचबरोबर मित्रांनो याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो सर्व विरोधी पक्ष जर एकवटले तर याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत अजित पवार हे सोबत असल्याचं पाहायला मिळालं होतं। म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या सोबतीनं भारतीय जनता पक्षाला सांगली महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश मिळालं अशी आशा होती, पण मित्रांनो ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी सुद्धा पलटी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षानं सुद्धा ऐन निवडणुकीच्या तोंडावर पलटी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाची साथ सोडून अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाची युती करून निवडणूक लढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की इतकं सारं होऊन सुद्धा नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे हे आता आपण पाहूया। तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष। तर मित्रांनो अपक्षांना नेमकं सांगली महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा 1 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो एकूण 78 जागांपैकी सांगली महानगरपालिकेवर अपक्ष या उमेदवाराला 1 जागा ही निवडून येणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना ठाकरे गट। म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना। तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा सांगली महानगरपालिकेवर काही जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पहिल्यापासूनच इतकं वर्चस्व नाही, त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा सांगली महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे की नाही ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 1 जागा ही मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांचं सुद्धा खातं उघडणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना। तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भारतीय जनता पक्षाच्या साथीनं नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या चांगल्या प्रकारचं यश हे सांगली जिल्ह्यामध्ये मिळालं आहे। म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचे 2 नगराध्यक्ष निवडून आले आहेत। म्हणजेच मित्रांनो विटा आणि शिराळा या मतदारसंघामध्ये त्यांचे 2 नगराध्यक्ष निवडून आले आहेत। त्यामुळे मित्रांनो त्यांची ताकद ही सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी वाढली आहे। त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 2 जागा या मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीत त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष। तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आता येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर त्यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणं गरजेचं आहे। नाहीतर मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर त्यांना यश कमी मिळालं तर त्यांचं वर्चस्व हे सांगली जिल्ह्यातून कमी होणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे आपल्या जिल्ह्यामध्ये मिळालं नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना म्हणावं इतकं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही। त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 10 ते 15 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला या निवडणुकीमध्ये अपयशी मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 20 जागा मिळाल्या होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 10 ते 15 जागा म्हणजे त्यांना थोडंफार कमी झाल्याचं यश पाहायला मिळत आहे।
कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये जयश्री वहिनी आणि त्याचबरोबर मित्रांनो पृथ्वीराज बाबा पाटील हे काँग्रेस या पक्षामध्ये होते. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन बडे नेते भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे याचा परिणाम हा काँग्रेस पक्षाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. पण तरीसुद्धा मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस या पक्षाचे 10 ते 15 नगरसेवक म्हणजे चांगल्या प्रकारचं यश याचं म्हणलं जात आहे. कारण मित्रांनो इतके बडे नेते हे सांगली शहरातून भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना मोठं अपयश मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत होतं. पण मित्रांनो 10 ते 15 जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि मित्रांनो अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष ही युतीने लढल्यामुळे त्यांना इतक्या जागा मिळाल्याचं आपल्या आता तर पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरदचंद्रजी यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व हे सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील हे करत आहेत. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये जयंत पाटील हे करेक्ट कार्यक्रम करणार आहेत की नाही ते आता आपण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला 7 ते 10 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांच्या पक्षाला जरा कमी यश मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो जितकं यश मिळालं आहे ते सुद्धा काही कमी नसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत अजित पवार आल्यामुळे याचा फायदा हा त्यांना सांगली महानगरपालिकेवर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना 41 जागा या मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर आणता आली नव्हती. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला होता आणि 5 ते 6 नगरसेवक हे फोडून त्यांनी स्वतःच्या पक्षाचा महापौर केला होता. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच काही सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 30 ते 35 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं कितीतरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नवीन उमेदवार जे आले आहेत त्यांना उमेदवारी देणार असल्यामुळे त्यांचं या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी नुकसान होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो इतकी ताकद भारतीय जनता पक्षानं लावून सुद्धा म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं लक्ष हे भारतीय जनता पक्ष सांगली जिल्ह्यावर दिला असताना सुद्धा त्यांना इतकं कमी यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सांगली जिल्ह्यावर अपयशच मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा या मिळणार असं पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घातल्यामुळे त्यांना सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळणार आहे की नाही हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाचा महापौर हा सांगली महानगरपालिकेवर येणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 41 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे येऊन सुद्धा जयंत पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम करून राष्ट्रवादी या पक्षाचा महापौर बनवला होता. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तसंच काही राष्ट्रवादी पक्ष करणार आहे की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो जरी भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवण्या इतकं नगरसेवक नाही मिळाले तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष असा सुद्धा काही प्रयत्न करणार आहे की नाही ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष सुद्धा 5-6 नगरसेवक पडून भारतीय जनता पक्ष सुद्धा 5-6 नगरसेवक पडून सांगली महानगरपालिकेवर सत्ता आणणार आहे का
हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, इतकं चांगलं प्रकारचं वर्चस्व सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं असूनसुद्धा त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच मित्रांनो, इतकं कमी यश हे भारतीय जनता पक्षाला मिळेल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळेल का? हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.